थोड्या दिवसांनी आता हे लॉकडाऊनच्या दिशेने चाललेत. थोड्या दिवसांनी तुम्हाला आता हे चपाती खाऊ नका, चपातीला जास्त तेल लावावं लागतं, तुम्ही उपीट करू नका, त्याच्यामध्ये तूप टाकावं लागतं किंवा शिरा करू नका. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्या खाण्यावर सुद्धा बंधनं येणार आहे. कारण इथून पुढे महानगरपालिकेची कुठलीही गाडी प्रशासकीय कामाव्यतिरिक्त आम्हाला दुसरीकडे कुठेतरी आढळली ना तर त्या गाडीवर सुद्धा आम्ही कारवाई करायला लावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आव्हान केलेलं आहे. यामध्ये अनेक आव्हानं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचाच निषेध करत आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी आहे ती पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. वसंत मोरे चक्क घोडेस्वारी करत महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. काय सांगाल त्या घोड्यावर चक्क बसून आलेले आहेत? कारण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आव्हान केलं इंधन बचतीच्या बाबतीमध्ये. सोनं खरेदी करू नका, फिरायला जाऊ नका, रेल्वे प्रवास वर्षभर टाळा, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. परंतु हा उपदेश हा फक्त आणि फक्त जनतेसाठी असतो. मला वाटतं की ह्या उपदेशाची सुरुवात प्रशासकीय बिल्डिंगमधनं पण झाली पाहिजे. त्या प्रशासकीय इमारती आहेत. आता ह्याच आमच्याच इमारतीचा विचार केला महानगरपालिकेच्या तर शेकडो अधिकारी इथं आहेत. 30-40 हजार कर्मचारी आमच्याकडे. एवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर मला वाटतं की खातेप्रमुखांनी इथून पुढं त्यांच्या खात्यातल्या लोकांना येताना घेऊन यावं ना. एकमेकांचे तेवढंच गाडीमध्ये पण चर्चा होतील असे पण ती लोक बोलत नाहीत पुढं. आणि जे काही नगरसेवक आहेत तिथं 4-4च्या प्रभागामध्ये यांच्या निवडणुका होतात. ज्यावेळेस नगरसेवक पदाच्या निवडणुका चालू असतात तेव्हा कसे सगळे एकत्र येतात. मग आता जर स्वार्थासाठी तुम्ही एकत्र येतात, आता देशासाठी एकत्र या ना. आता तुम्ही 4-4 जण एका गाडीमधनं या ना. इथं तुम्ही 4-4 जण गाडीमधनं आले पाहिजेत. तुम्ही इथं देशाचं इंधन वाचवलं पाहिजे. आणि इथून पुढे तर आम्हाला या महानगरपालिकेमधले अधिकारी अशा प्रकारे एक अधिकारी फिरताना दिसला तर आम्ही त्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही लाईव्ह दाखवणार आणि त्याला जाब विचारणार की पंतप्रधान मोदींनी जे आव्हान केलं ते तुम्हाला मान्य नाही का. कारण इथून पुढे महानगरपालिकेची कुठलीही गाडी प्रशासकीय कामाव्यतिरिक्त आम्हाला दुसरीकडे कुठेतरी आढळली ना तर त्या गाडीवर सुद्धा आम्ही कारवाई करायला लावणार. इंधन सोबत आपण पाहतोय की अनेक गोष्टींवर त्यांनी आव्हानं केलेली आहेत. जसं की खाद्यतेल असेल, सोनं खरेदी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर आव्हानं केलेली आहेत. थोड्या दिवसांनी आता हे लॉकडाऊनच्या दिशेने चाललेत. थोड्या दिवसांनी तुम्हाला आता हे चपाती खाऊ नका, चपातीला जास्त तेल लावावं लागतं, तुम्ही उपीट करू नका, त्याच्यामध्ये तूप टाकावं लागतं किंवा शिरा करू नका. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्या खाण्यावर सुद्धा बंधनं येणार आहे. आणि मला म्हणून वाटतं की जर खाण्यावरती तुम्हाला आमच्या बंधनं आणायची असेल तर पहिलं त्या या पेट्रोल डिझेलवरती, या प्रशासकीय इमारतींवरती त्याच्यावरती पहिलं या आणा. त्यांच्यावरती पहिला अंकुश आणला पाहिजे. पहिल्या नगरसेवक लोकप्रतिनिधींवरती अंकुश आणला पाहिजे. ज्या राज्यामध्ये जिकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा उद्घाटन असेल की तापेचे तापे येतात, हे सगळे तापे बंद झाले पाहिजे. त्या ताप्यांना अडवून त्यांना आम्ही जाब विचारणार की तुम्ही पंतप्रधानांनी सांगितलेल्या विषयाचं तुम्ही गांभीर्याने घेतलाय का. ते नसेल गांभीर्याने घेत तर आम्ही ते सगळं टॅग करू. आम्ही पंतप्रधान ऑफिसला टॅग करणार त्या गोष्टी की यांना मान्य नाहीये म्हणून तुमचा आदेश. आपण पाहतो की काही दिवसांपूर्वी ज्यावेळी गॅसची टंचाई होती, त्यासोबत पेट्रोल डिझेलची टंचाई सर्व नागरिक वगैरे म्हणत होते, त्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं की आपल्याकडे भरपूर साठा आहे. काय आता सांगितलं 45 दिवसांचा साठा आहे सगळा. डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, हे सगळं सांगितलं की आपल्याकडे 45 दिवसांचा साठा आहे. आता तर पुढं मला वाटतं की युद्ध बंदी होती. आता ते परत जर भडकलं तर मग खऱ्या अर्थानं हे लोक 100% हे आपल्याला लॉकडाऊन लावणार आहेत. आणि हे लॉकडाऊन जर तुम्हाला लावायचं असेल, बंधनं लोकांना घालायची असतील, कारण ते लॉकडाऊन हे स्वतः जीव वाचवण्यासाठी होतं. आता हे लॉकडाऊन लावलं तर लोकांनी पोटं कशी भरायची. सर्वसामान्यांना काय त्रास होतो? 100% सर्वसामान्यांनाच त्रास होतोय हा आत्ताचा. म्हणून तर आज आम्ही घोड्यावरती आलोय की सर्वसामान्यांच्या जरा त्यांच्या चपलीमध्ये पाय घालून बघा. लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी आहे ना सर्वसामान्यांच्या चपलीमध्ये पाय घातला पाहिजे. आणि मग तुम्हाला कळेल की आमच्या पायाला किती चटके बसतात, ते आमच्या पोटाला किती चिमटे घेता तुम्ही. अजून अधिकारी आणि यांनी सगळ्या विषयावर त्यांच्या कार्यक्रमांवरती सुद्धा बंधनं आणली पाहिजेत. पुढची पक्षाची काय भूमिका असणार? आता आम्ही इथून पुढे आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर महानगरपालिकेमधील अधिकारी कोणते अधिकारी सिंगल गाडी एकटेच वापरतात त्या अधिकाऱ्यांना आम्ही गेटवरती त्यांना जाब विचारणार की तुम्ही असं का करता. तुम्हाला पंतप्रधान पालिकेतले सगळे जेवढे प्रशासकीय ते महापौरांनी त्यांच्या नगरसेवकांना सांगावं ना की त्यांच्या नगरसेवकांना त्यांच्या पक्षप्रमुखांचा जर आदेशच मान्य नसेल तर मग त्यांनी दिला कशा करता आदेश. आदेश हा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी नसला पाहिजे, तो त्यांच्या पक्षाच्या लोकांना पहिला त्यांनी लागू करा ना. त्यांना लागू केला पाहिजे पहिला.
धन्यवाद. तर एकूणच आपण पाहतोय की पंतप्रधानांनी जे सल्ला दिलेला आहे, जो आदेश दिलेला आहे, तो फक्त सर्वसामान्य जनतेलाच का लागू केला जातो, याचा सर्वच हा जो आदेश आहे तो भारतीय जनता पक्षाचे असतील, त्यासोबत सरकारमधील जे असतील त्यांच्यावरती देखील हा आदेश लागू करण्यात यावा आणि यापुढे जर आम्हाला कोणी आदेश पाळताना दिसले नाही तर आम्ही पंतप्रधानांना देखील टॅग करू आणि या सर्व विषयांवरती लाईव्ह करू, असा इशारा देखील वसंत मोरे यांनी दिलेला आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.